माझ्या मोबाईलवर तसाच एक मतपत्रिकेचा नमुना मला नुकताच पाहायला मिळाला। आता हे मतपत्रिकेचे जे नमुने आहे मशीनवरचे, त्याच्यामध्ये मतपत्रिकेचा नमुना याच्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे, नगरसेवक, तर त्याचे जे मशीनवरचा बॅलेट पेपर आहे तो एकच बॅलेट पेपर आहे। दुसरा मतपत्रिकेचा नमुना मी बघतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा नगरसेवकाचा मतपत्रिकेचा नमुना हा एकच आहे। अशा परिस्थितीत जर हे मतदान झालं तर मला वाटतं हे संशयास्पद असेल आणि लोकांमध्ये किंवा मतदारामध्ये हा संभ्रम निर्माण होईल, अशी एक साधारणतः मतदाराकडून बसल्या बसल्या जे मतदार किंवा चर्चा करतात त्यामधून मला स्पष्टपणे दिसत आहे आणि म्हणून मी ते स्पष्टपणे मीडिया समोर मांडतो। जे मोबाईलमध्ये मतदान यंत्राचं बॅलेट पेपर बघायला मिळालं ते अर्थातच चुकीचं आहे आणि संशयास्पद आहे आणि यामुळे मतदारामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होईल। आणि म्हणून माझी अशी विनंती आहे आणि मतदारांना एक आव्हान आहे की निवडणूक निर्णय अधिकारी यांना सुद्धा आपण तशा सूचना लेखी अगर तोंडी देणं जरुरीचं आहे। प्रत्येक प्रभागामध्ये अध्यक्षाचं स्वतंत्र बॅलेट पेपरचं मशीन असावं आणि प्रत्येक नगरसेवकाचं सुद्धा स्वतंत्र असं बॅलेट पेपरचं मशीन असावं, तरच मतदारांना स्पष्टपणे त्यांचं मत असं नोंदवता येईल, कुठलाही संभ्रम होणार नाही। निवडणूक ही गैर व बेकायदेशीर अशी ठरू शकते। म्हणून माझी नम्र विनंती आहे की याप्रमाणे प्रत्येक प्रभागामध्ये अध्यक्षाचं स्वतंत्र बॅलेट पेपरचं मशीन असावं, त्याचबरोबर प्रत्येक प्रभागामध्ये अध्यक्ष आणि नगरसेवकाचं असं स्वतंत्र बॅलेट पेपरचं मशीन असावं, असा हा जो लेखी अर्ज आहे हा आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उद्या आम्ही दाखल करू। त्याबाबत त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि योग्य ती दुरुस्ती सदर मशीन बॅलेट पेपरमध्ये करून प्रत्येक प्रभागात अध्यक्षपदाचं एक आणि नगरसेवक पदाचं एक असं बॅलेट पेपरचं मशीन बसवण्याची व्यवस्था करावी।